बघा, आज आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कंप्लीट स्क्वेअर मेथडनी कसे सॉल्व्ह करायचे ते बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये आपण फॅक्टरायझेशन मेथडनी इक्वेशन्स आहेत ते कसे सॉल्व्ह करायचे ते बघितले. आपण ह्या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रॅक्टिस सेट 2.2 ची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. आता बघा, पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं मी थोडंसं जनरल फॉर्म काय आहे ते लिहिते आणि तुम्हाला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी कसं सम सॉल्व्ह करायचं आहे एकदा एक्सप्लेन करून नंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.3 बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघा, मी जनरल फॉर्म परत एकदा सांगते. ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. तो व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. a म्हणजे x² कोएफिशियंट, b म्हणजे x कोएफिशियंट आणि c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. ओके. आता बघा, कधीही आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे असले तर त्याला पहिल्यांदा जनरल फॉर्ममध्ये आणणं खूप महत्त्वाचं आहे. आता फॉर एक्झाम्पल मी एक इक्वेशन घेते, x² प्लस 8x मायनस 48 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन आपण कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. तो व्यवस्थित ऐका, मी काय करते ते बघा. x² प्लस 8x मी ॲज इट इज लिहिलं आहे, प्लस k इज इक्वल टू ax प्लस aचं स्क्वेअर असं मी करणार आहे. तर बघा, हे व्यवस्थित ऐका मी कसं लिहिलेलं आहे. x प्लस एचा होल स्क्वेअर आहे, त्याच्यासाठी मी एक फॉर्म्युला यूज करणार आहे. कोणता बघा, ह्याला एक्सपांड करण्यासाठी ए प्लस बीचं होल स्क्वेअरचं फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. a² प्लस 2ab प्लस b² हा फॉर्म्युला मी इथे यूज करणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, इथं व्यवस्थित लक्षात ठेवा मी काय केलंय, प्लस के ॲड केले, म्हणजे -48 घेतले नाहीत, प्लस के ॲड केलेत. कोणतं इक्वेशन असू दे ह्या साईडला आपण प्लस केच ॲड करणार आहोत. कळतंय? प्लस केच ॲड करणार आहे. आणि इकडच्या साईडला जो हा ब्रॅकेट घेतलेला आहे आपण, हा ब्रॅकेट जर बीचं साईन बघा, जर बीचं साईन प्लस असेल तर आपण x प्लस a² घ्यायचं. कळतंय? आणि बीचं साईन इथे मायनस असलं तर इथं x मायनस एचं होल स्क्वेअर घ्यायचं आहे. आता आपण जसे सम सॉल्व्ह करू तसं तुम्हाला ते व्यवस्थित कळणारच आहे. आता व्यवस्थित मी कसं सॉल्व्ह करते ते ऐका. ओके. इतकं तर कळलंय. -48च्या बदली मी काय केलेलं आहे, इथे प्लस के घेतलेला आहे आणि ह्या साईडला x प्लस एचा होल स्क्वेअर घेतलेला आहे. आता ह्याला आपण एक्सपांड करूयात. x² प्लस 8x प्लस के इज इक्वल टू, ह्याला एक्सपांड करा, x² प्लस 2ax प्लस a². ओके. ह्या फॉर्म्युलावरून आपण हे एक्सपांड केलेलं आहे. नंतर आता कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. बघा, LHS इज इक्वल, हे जे LHS आणि RHSच्या ज्या टर्म आहेत त्या आपण कम्पेअर करायचं. बघा, x² मी कंपॅरिझन x² सोबत करणार आहे तर मला 1च मिळत आहे. नंतर बघा मी काय करते, 8xचं कंपॅरिझन मी 2ax सोबत करणार आहे. ओके. बघा, 8xचं कंपॅरिझन आपण 2ax सोबत करणार आहे. x गेट्स कॅन्सल, म्हणजे इथे राहणार 8 इज इक्वल टू 2a मीन्स a इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 2. हा 2 इकडे मल्टिप्लायला आहे, तिकडे जाऊन डिवाइड होतो, म्हणजेच a इज इक्वल टू 4 मिळतं आहे आपल्याला. ओके. म्हणजे एची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला 4 मिळाली आहे. आणि अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे ती लक्षात ठेवा. ज्या वेळेस आपण कुठलंही इक्वेशन कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करतो त्यावेळेस x² जो कोएफिशियंट आहे तो ऑलवेज 1च असला पाहिजे. x² कोएफिशियंट हा किती असला पाहिजे? 1 असला पाहिजे. जर तुमचं कोएफिशियंट 5, 3, 2 असं काही असला तरी पण इक्वेशनला त्या नंबरने डिवाइड करून आपला कोएफिशियंट हा 1 करून घ्यायचा. कळतंय? ओके. ओके. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय की आपण कंपॅरिझन केलंय. नंतर बघा, केचं कंपॅरिझन कोणासोबत होणार आहे? बघा, केचं कंपॅरिझन k² सोबत होणार आहे. ओके. म्हणजेच आता k इज इक्वल टू a आपल्याला 4 मिळालं, म्हणजेच 4चं स्क्वेअर, म्हणजेच k इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे 16. ओके. k इज इक्वल टू 16 मिळालं.
इतकं मिळाल्यानंतर पुढे मी काय करते, व्यवस्थित ऐका, कॉन्सन्ट्रेट करा. बघा, हे जे आपलं पहिलं इक्वेशन होतं ना, ते जे इक्वेशन आहे ते परत घ्यायचं. एक्स स्क्वेअर प्लस 8x जी के ची व्हॅल्यू आहे आपल्याला एकदा प्लस करायची आहे आणि एकदा मायनस करायचे आहे. -48 इज इक्वल टू 0. तर बघा आपल्याला इथे दिसतंय एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 हा एक्सपांडेड फॉर्म आहे. ए प्लस बीचा होल स्क्वेअरचा एक्सपांडेड फॉर्म दिसतोय. म्हणून आपण इथे लिहिणार आहोत एक्स प्लस 4 चा होल स्क्वेअर आणि ह्या दोघांचे आपण ॲडिशन करणार आहोत. -16 आणि -48 त्यांची ॲडिशन येते -64 इज इक्वल टू 0. ओके, -64 इकडे जाऊन +64 होतील आणि तो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज. आता बघा, तिकडचं स्क्वेअर घालवण्यासाठी आपल्याला बोथ साईड स्क्वेअर रूट टाकावं लागेल. बोथ साईड स्क्वेअर रूट टाकल्यानंतर बघा इकडचं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजेच तिथे टर्म उरणार आहे एक्स प्लस 4 इज इक्वल टू आणि रूटमध्ये 64 म्हणजेच ±8 मिळणार आहेत व्हॅल्यूज आपल्याला. आता बघा आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, एक्स प्लस 4 इज इक्वल टू +8 आणि दुसरं इक्वेशन मिळणार आहे एक्स प्लस 4 इज इक्वल टू -8. नेक्स्ट एक्सची जे 4 आहेत ते इकडे येऊन मायनस होतील, म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे एक्स इज इक्वल टू 4. आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा, दुसरं जे आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस 4 हे जे +4 आहे तिकडे जाऊन मायनस होतील, म्हणजेच बघा -8 -4 म्हणजेच -12. सो एक्स इज इक्वल टू -12. बघा आता आपण प्रॅक्टिस सेट 2.3 सॉल्व करणार आहोत. त्यातलं आपलं फर्स्ट जे सम आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 20 इज इक्वल टू 0 हे आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करणार आहोत. पहिल्यांदा आपण हे बघायचं आहे की एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट 1 आहे का, तर आहे बघा. इथं आपल्याला करेक्ट करून घ्यायची काय गरज नाही आहे. जर एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट जर 1 नसेल तर तो पहिल्यांदा आपल्याला 1 करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथे जर समजा 2 असेल, असं एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट जर 2x स्क्वेअर असेल तर आपण थ्रूआउट इक्वेशनला 2ने डिवाइड करायचं, म्हणजेच तो कोएफिशियंट आहे तो निघून जातो. कळतंय? आता आपल्याला इझी आहे, कारण आपल्याला तर काय हे करेक्ट करायचं नाही आहे, ऑलरेडीच व्यवस्थित फॉर्ममध्ये आहे. तर बघा, जसं आपण सॉल्व केलं होतं, काय केलं होतं बघा. फर्स्ट सम जर व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स, इकडे आपण प्लस के ॲड करणार आहोत इज इक्वल टू. आता बघा बीचं साईन आपण ऑब्झर्व करायचं आहे. बीचं साईन इथे प्लस आहे, म्हणजे जो काही आपण पुढे ब्रॅकेट घेणार आहे एक्स प्लस एचा तो प्लसच घेणार आहे. कळतंय? म्हणजेच एक्स प्लस एचा होल स्क्वेअर. आता याला आपण एक्सपांड करणार आहोत. ए प्लस एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर आणि इथे येणार आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के. आता आपण कम्पेअर करणार आहोत बघा LHS आणि RHSच्या टर्म. एक्स स्क्वेअरचं कम्पॅरिझन एक्स स्क्वेअर सोबत कम्पेअर करा. ओके, आणि एक्स जे आहे ते ह्या एक्स सोबत कम्पेअर करायचं आहे. तर बघा, पहिलं कम्पेअर केलं तरी आपल्याला काय मिळतंय, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे 1 मिळतं आहे, म्हणजे आपल्याला काहीच मिळत नाही. नंतर आपल्याला कम्पेअर करायचं आहे एक्स इज इक्वल टू 2ax. दोन्ही साईडला बघा एक्स आहेत म्हणजेच कॅन्सल होतील. आता इकडे काय नाही, म्हणजे एक्सच्या समोर काय नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. तर मग इथे राहिलं 1 2a. आता एला 2 हा मल्टिप्लायला आहे, तिकडे जाऊन डिवाइड होईल, म्हणजे a इज इक्वल टू 1/2 मिळालं आहे आपल्याला. ओके, बघा a इज इक्वल टू 1/2. त्याच्यानंतर थर्ड कंपॅरिझन कशाचं करायचं आहे बघा, केचं कंपॅरिझन ए स्क्वेअर सोबत करायचं आहे. के इज इक्वल टू
ए स्क्वेअर मीन्स के इज इक्वल टू 1/2चं स्क्वेअर. ओके, मीन्स के आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे 1/4. आता बघा हे सगळं आपण कशासाठी केलंय की आपल्याला के चीच व्हॅल्यू हवी होती. आता जो आपल्याला मिळालेला के आहे तो आपण पहिलं जे आपलं इक्वेशन आहे, हे जे आपलं पहिलं इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये के एकदा प्लस आणि एकदा मायनस करणार आहोत. तर इक्वेशन घ्या बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 आणि -20 ॲज इट इज इक्वल टू 0. आता जर आपण ऑब्झर्व केलं बघा, हा एक्सपांडेड फॉर्म दिसतोय कशाचा, ए प्लस बीचा होल स्क्वेअरचा. ओके, म्हणजेच तुम्ही फॉर्म्युला बघा कोणता इम्प्लिमेंट करते, ए प्लस बीचा होल स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता इथं जी टर्म दिसते आपल्याला ही टर्म, ही बघा असं दिसत आहे, बरोबर आहे ना. म्हणून मग आपण काय लिहू शकतो तिथे, ए म्हणजे आपला इथे एक्स आहे म्हणजेच एक्स प्लस बी म्हणजे आपला 1/2 आहे त्याचं होल स्क्वेअर. आणि ह्या दोघांची उरलेल्या दोघांची आपण ॲडिशन करणार आहोत. कोणाची, -1/4 आणि -20ची आपण ॲडिशन करायची आहे. ती मी इकडे साईडला करून दाखवते बघा. ॲडिशन करायचे 1/4 प्लस 20. आता बेस सेम केल्याशिवाय तर ॲडिशन करता येत नाही म्हणून 1/4 तसंच ठेवा. -20ला आपण 4ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया म्हणजेच हे होतील 80/4. म्हणजेच वरती काय होणार बघा, -81/4 असं आपल्याला मिळणार आहे. याचा अर्थ इथे काय बघा, ॲडिशन केल्यानंतर मिळणार आहे -81/4 आपल्याला मिळतील इज इक्वल टू 0. आता हे मायनस आहेत इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर +81/4 होतील आणि इथे ब्रॅकेट एक्स प्लस 1/4चं स्क्वेअर तसंच राहणार आहे. आता आपल्याला स्क्वेअर काढायसाठी बोथ साईड आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट टाकायचं आहे. ओके, बोथ साईड आपण काय करणार आहोत, स्क्वेअर रूट टाकणार आहोत. बघा, एक्स प्लस 1/2चं होल स्क्वेअर आणि इथे आहे 81/4. ओके, आता बघा इथलं स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट कॅन्सल झालं म्हणजे इथे काय आलं, एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूटमध्ये 81 म्हणजेच 9 आणि अंडर रूटमध्ये 4 म्हणजेच काय असतं 2. ओके, म्हणजेच आता पुढे बघा काय करायचं आहे, एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस 9/2 आणि दुसरी काय येणार आहे इथे एक्स प्लस 1/2 म्हणजेच -9/2. एक्सला इकडेच ठेवा, हे प्लस 1/2 आहे ते तिकडे न्या. 9/2 -1/2 हे प्लस आहेत ते मायनस होतील. बेस सेम आहे म्हणजे एकदा लिहा. 9 - 1 म्हणजेच किती येतील, 8 येतील. याचाच अर्थ आन्सर 4 येणार आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, 4 मिळणार आहे. ओके, 8/2 म्हणजेच 4 असतं. त्यानंतर इकडचं इक्वेशन सॉल्व करा. एक्सला इकडेच ठेवा, -9/2 -1/2 बेस सेम आहे म्हणजे ॲडिशन डायरेक्ट होणार आहे. एकदा लिहा. 9 + 1 म्हणजेच -10 म्हणजेच किती येणार, -5 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे, -5. तर बघा आपलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते कम्प्लीट स्क्वेअर मेथडनी सॉल्व झालेलं आहे आणि आपल्याला आन्सर काय मिळालेलं आहेत, 4 आणि -. नेक्स्ट आपल्याला सेकंड इक्वेशन सॉल्व करायचं आहे. x² + 2x - 5 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा सेम आपण तेच करणार आहोत. काय करणार बघा, x² + 2x. आता -5k बदले आपण इथं काय करायचं, +k इज इक्वल टू आणि इथे ब्रॅकेट घेणार आहोत x + a होल स्क्वेअर. आता बीचं साईन बघा प्लसच आहे म्हणून आपण इथे x + a होल स्क्वेअर घेतलेला आहे. ही टर्म तसेच लिहा, x² + 2x + k इज इक्वल टू. ह्याला एक्सपांड करा. एक्सपांड करायचं फॉर्म्युला मी मागच्या एक्झाम्पलमध्ये दाखवलं आहे. a + b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो ते x² + 2ax + a². ओके, आता आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बघा x² कंपॅरिझन x² सोबत केले तर 1 1च येत आहे. त्याच्यानंतर आपण 2x कंपॅरिझन सेम कोएफिशियंट जे सेम व्हेरिएबल आहेत त्यांनाच आपण कंपॅरिझन करणार आहे. म्हणून मी बघा
2x इज इक्वल टू काय येणार आहे 2ax. दोन्ही साईडला काय आहेत x आहेत म्हणजेच ते कट होतील. राहिले काय बघा इकडे 2 राहतील इथे 2a. ओके तर हे 2 आहे तिकडे मल्टिप्लायला आहेत तिकडे जाऊन डिवाइड होतील म्हणजेच a इज इक्वल टू 2/2 म्हणजेच a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे 1 मिळणार आहे. ओके नंतर नेक्स्ट बघा k². केसचं कंपॅरिझन a² सोबत होईल म्हणजेच k इज इक्वल टू a² असं होणार आहे. ओके म्हणजेच k इज इक्वल टू a². सो k इज इक्वल टू a आपल्याला 1 मिळालं म्हणजेच 1चं स्क्वेअर. अल्टिमेटली आन्सर आपलं 1च आहे म्हणजे k इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 1. आता हे सगळं कंपॅरिझन वगैरे आपण फक्त k ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठीच केलं होतं. आता आपल्याला ती व्हॅल्यूज मिळालेली आहे. नेक्स्ट आपल्याला पुढची टर्म करायची आहे. बघा हेच जे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं ते परत घ्यायचं आहे. ओके आणि जो k आहे तो एकदा प्लस आणि एकदा मायनस करायचा आहे. 2x + 1 - 1 - 5 इज इक्वल टू 0. आता जर आपण ऑब्झर्व केलं तर बघा ही टर्म जी आहे ती आपल्याला ह्या एक्सपांडेड फॉर्म दिसते आहे. त्याचा आपण a म्हणजेच आपला x आहे +1 म्हणजेच आपला b आहे त्याचं होल स्क्वेअर आणि ह्या दोघांची ॲडिशन करा हे येतील 6 इज इक्वल टू 0. ओके आता ही टर्म कुठून आली तर लक्षात घ्या कुठून आली आहे. मी फॉर्म्युला जो कोणता यूज केलेला आहे a + b चा होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab + b² हा फॉर्म्युला यूज केल्यामुळे आपण हे असं लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे ते -6 आहेत तिकडे जाऊन काय होतील +6 होतील. ओके आणि इथे ब्रॅकेट राहणार आहे x + 1चं होल स्क्वेअर. आता स्क्वेअर आपल्याला काढण्यासाठी बोथ साईड आपल्याला स्क्वेअर रूट ॲड करावं लागणार आहे. स्क्वेअर रूट x + 1चं होल स्क्वेअर इज इक्वल टू 6 रूटमध्ये 6. याचाच अर्थ बघा इथं स्क्वेअर रूट कॅन्सल होतील आणि आपल्याला इथे मिळणार आहे 1 + x + 1 इज इक्वल टू √6. ओके प्लस मायनस मिळणार आहे 2 रूट मिळतील. त्याच्यानंतर बघा x + 1 इज इक्वल टू +√6 x + 1 इज इक्वल टू -√6. ओके एक्सला इकडेच ठेवा हा +1 आहे तिकडे जाऊन -1 होईल म्हणजेच √6 - 1 आपल्याला एक जो आहे बघा फर्स्ट रूट मिळालेला आहे आपल्याला. आणि दुसरं जे रूट आहे x इज इक्वल टू -√6 - 1. बघा थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे. हे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये दिसत नाही आहे. जे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे त्यात दिसत नाही आहे. पहिल्यांदा आपण त्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. m² - 5m ते तिकडे इक्वल टूच्या त्या साईडला -3 आहे तिकडे येऊन +3 होतील +3. आता जनरल फॉर्ममध्ये आलेला आहे बघा इक्वेशन. सॉल्व करायला स्टार्ट करूयात. m² - 5m + k इज इक्वल टू. आता बघा इथं व्हेरिएबल m आहे म्हणून मी m - a चं होल स्क्वेअर करते. आता मायनस का घेतलं ते ऑब्झर्व करा. मी काय सांगितलं होतं जर बीचं साईन मायनस असेल तर इथं मायनस येणार आहे कळते इथं मायनस येणार आहे म्हणजेच मायनसचं ब्रॅकेट. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता इम्प्लिमेंट करावा लागेल a - b चं होल स्क्वेअर इज इक्वल टू a² - 2ab + b². एक्सपांड करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत. m² - 5m + k इज इक्वल टू m² - am + a². ओके आता कम्पेअर करा बघा जे सेम व्हेरिएबल असणाऱ्यांना कम्पेअर करा. m² कंपॅरिझन m² सोबत होणार आहे. त्याच्यानंतर -5m कंपॅरिझन -2am सोबत होणार आहे. तर ते आपण करूयात. -5m इज इक्वल टू -2am
बघा एम गेट्स कॅन्सल, कारण इक्वल टूच्या सेम साईडला आहेत म्हणून. इथं राहिले -5 इज इक्वल टू -2a. ए -2 बघा इथे मल्टिप्लायला आहेत ए सोबत, तिकडे जाऊन डिवाइड होतील, म्हणजेच a इज इक्वल टू -5 -2, म्हणजे मायनस मायनस कॅन्सल होतील आणि 5/2. सो a ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला मिळते, a ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळते ती 5/2 मिळते. ओके, आता आपल्याला k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. k चं कंपॅरिझन इकडे बघा कोणासोबत होत आहे, k चं कंपॅरिझन a² सोबत होत आहे. मग आपण k इज इक्वल टू a². सो k इज इक्वल टू आपल्याला a मिळाला आहे 5/2 होल स्क्वेअर, मीन्स 5चं स्क्वेअर आहे 25 आणि 2चं स्क्वेअर आहे 4, म्हणजेच k इज इक्वल टू आपल्याला मिळालेलं आहे 25/4. आता आपण हे कंपॅरिझन वगैरे फक्त k मिळवण्यासाठी केलेलं आहे, k आपल्याला मिळालेलं आहे. आता जे आपलं पहिलं इक्वेशन होतं, हे इक्वेशन, ह्या इक्वेशनमध्ये आपण एकदा प्लस करणार आहोत, एकदा मायनस करणार आहोत k ला. बघा m² मायनस 5m प्लस 25/4 मायनस 25/4 आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, आता हे बघा m² मायनस 5m प्लस 25/5 हे आपल्याला कसं दिसतं आहे, हे आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये दिसतंय, म्हणजेच आपण इथं लिहू शकतो m-5/2 होल स्क्वेअर. ओके, आता हे कसं आलं ते बघा, मी इथं खाली लिहिते. बघा m-5/2 जर मी एक्सपांड केलं तर बघा m² मायनस इथे काय येणार 2m मल्टिप्लाय बाय 5/2 प्लस 5/2 होल स्क्वेअर असं येणार आहे. म्हणजेच बघा m² मायनस हे 2 गेट्स कॅन्सल, इथे येणार 5m प्लस 25/4. ओके, दिसतंय का बघा, ही सेम जी टर्म आहे, इथं जी टर्म आहे ती सेम अशी दिसते आहे, म्हणून आपण इथे हे m-5/2 होल स्क्वेअर लिहिलेलं आहे. पुढे हे जे दोन नंबर आहेत, ह्या दोन नंबरचं आपल्याला काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. ते मी साईडला करून दाखवते इथे. बघा -25/4 प्लस 3. आता ह्यांचे ॲडिशन करण्यासाठी आपल्याला पहिलं बेस सेम करावा लागणार आहे. -25/4 प्लस 3ला आपण 4ने मल्टिप्लाय करूया, म्हणजेच 3 4 जा 12 डिवायडेड बाय 4, म्हणजेच काय येणार बघा -25 प्लस 12 डिवायडेड बाय 4. आता जर सबस्ट्रॅक्शन केलं तर इथे राहतील 3 1, म्हणजे -13/4 राहतात. ओके, म्हणजे आपण हे कुठे लिहिणार आहोत तर इथे येणार, ह्यांची ॲडिशन केली बघा आपण, -13/4 इज इक्वल टू 0. ओके, आपलं इक्वेशन बघा काय मिळाले, m-5/2 होल स्क्वेअर, हे इथे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल, म्हणजेच 13/4. ओके, आता स्क्वेअर आपल्याला घालवण्यासाठी दोन्ही साईडला आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट टाकावं लागेल. स्क्वेअर रूट टाकल्यानंतर आन्सर बघा काय येते, इथे येते m-5/2 इज इक्वल टू प्लस मायनस √13/2. ओके, कारण 4चं स्क्वेअर रूट आहे 2, पण 13 हा कोणाचा स्क्वेअर रूट नाही आहे, म्हणून तो रूटमध्येच राहणार आहे. म्हणून m-5/2 इज इक्वल टू √13/2 आणि दुसरं काय येणार बघा m-5/2 इज इक्वल टू मायनस √13/2. m इज इक्वल टू हे बघा इकडे प्लस मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील, म्हणजेच 13/2 प्लस 5/2, म्हणजेच फायनल आन्सर बघा बेस सेम आहे तर आपण एकदाच लिहू शकतो. तो m इज इक्वल टू बघा √13 प्लस 5/2, म्हणजे आपला आन्सर जे आहे ते हे आहे. ओके, नेक्स्ट इकडचं करा.
बघा m इज इक्वल टू, आता बेस सेम आहे म्हणून मी डायरेक्ट एकत्र लिहिते -5/2, म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते आपल्याला हे मिळालेलं आहे, हे आणि हे आपलं आन्सर आहे. सॉरी बघा, हे -5 तिकडे जाऊन +5 होतील, म्हणजे इथे येणार आहे -13 + 5/2 येणार आहेत. बघा आपल्याला फोर्थ सम सॉल्व करायचं आहे. फोर्थ सम सॉल्व करत असताना पहिल्यांदा आपण चेक करायचं आहे ते जनरल फॉर्ममध्ये आहे का, तर आहे ते जनरल फॉर्ममध्ये. आणि दुसरी गोष्ट आपल्याला चेक करायची आहे, जे कोणी आपलं ग्रेटेस्ट टर्म आहे, म्हणजेच x² जी टर्म असेल किंवा आता इथे y² टर्म आहे, त्याच्यासोबतचा जो कोएफिशियंट आहे तो 1 असला पाहिजे. ओके, तर आता इथं दिसत नाही आहे, याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा काय करून घ्यावं लागणार आहे, y² कोएफिशियंट आहे तो 1 करून घ्यावा लागणार आहे. म्हणजेच बघा 9y² - 12y + 2 इज इक्वल टू 0. आता मी थ्रूआउट इक्वेशनला 9ने डिवाइड करते, थ्रूआउट इक्वेशनला मी 9ने डिवाइड करते. असं आपण करू शकतो. ओके, हे मॅथमॅटिकल प्रोसेस आहे. इथं 0ला डिवाइड केलं तरी आन्सर 0 येतं, म्हणून आपण दाखवलं नाही तरी चालतंय. बघा 9 गेट्स कॅन्सल, म्हणजे इथं काय राहणार आहे, 1 राहील. आणि इथं बघा 3च्या टेबलमध्ये 3 3 जा 9, 3 4 जा 12 येत आहे. ओके, आता आपण व्यवस्थित लिहूया, y² - 4y/3 + 2/9 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा आपल्याला इक्वेशन आता व्यवस्थित जनरल फॉर्ममध्ये आलेलं दिसतं आहे. नंतर आपण जी प्रोसिजर आहे ती करायची आहे. काय सांगा, y² - 4/3y + k इज इक्वल टू, आता आपल्याला बीचं साईन बघायचं आहे. बीचं साईन आहे मायनस, याचा अर्थ आपल्याला जो ब्रॅकेट इथं घ्यावा लागणार आहे, आता इथे y - a² करायचं आहे. ओके, नंतर y² बघा, y² - 4/3y + y इज इक्वल टू, ह्याला एक्सपांड करा, y² - 2ay + a². आता जर कंपॅरिझन केलं बघा, y² कंपॅरिझन y सोबत होणार आहे आणि ह्या yचं कंपॅरिझन ह्या y सोबत होणार आहे. ओके, तर ते आपण लिहून काढूयात. बघा -4/3y इज इक्वल टू -2ay. y गेट्स कॅन्सल होतील, y कॅन्सल होतील, म्हणजे काय उरते बघा, -4/3 इज इक्वल टू 2a. ओके, बघा हे जे 2 आहेत ते इकडे मल्टिप्लाय आहेत, तिकडे जाऊन डिवाइड होतील. याचाच अर्थ इथे काय राहणार आहे बघा, -4/3 × 2 इज इक्वल टू a. सो a इज इक्वल टू, बघा 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच काय येणार आहे, इथे 2 राहणार आहेत, म्हणजेच -2/3 आपल्याला काय मिळणार आहे, a ची व्हॅल्यू मिळणार आहे. आता आपल्याला a मिळाल्यानंतर k चं कंपॅरिझन बघा कोणासोबत होईल, k चं कंपॅरिझन a² सोबत होणार आहे. बघा k इज इक्वल टू a², सो k इज इक्वल टू -2/3 स्क्वेअर, म्हणजेच बघा मायनस मायनस साईन कॅन्सल होतं, म्हणजेच 4/9 मिळणार आहे. म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला जी हवी होती ती काय मिळालेली आहे, +4/9 मिळालेली आहे. आता आपण जे पहिलं आपलं इक्वेशन आहे, हे जे आपण हे बघा, हे जे आपण व्यवस्थित ज्याचं कोएफिशियंट आपण y² कोएफिशियंट जेव्हा आपण 1 केला होता, त्या इक्वेशनमध्ये आपण k एकदा प्लस करणार आहे, एकदा मायनस करणार आहे. बघा y² - 4/3y + 4/9 - 4/9 + 2/9 इज इक्वल टू 0. ओके, आता ही टर्म जी तुम्हाला दिसतीये,
ही टर्म म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म आहे कशाचा, बघा y मायनस 2/3 चा एक्सपांडेड फॉर्म आहे. पुढे ह्या दोघांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. ह्या दोघांचे ॲडिशन मी इथे बाजूला करून दाखवते. बघा बाजूला करायची गरज नाही कारण बेस सेम आहे. बघा -4/9 प्लस 2/9 बेस सेम आहे म्हणजे एकदा लिहा. हे मायनस आहे म्हणजे -2/9 होत आहे. म्हणजेच आपल्याला इथे लिहायचं आहे -2/9 इज इक्वल टू 0. ओके. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर मी बघा ह्याचं एक्सपान्शन करून तुम्हाला इथे दाखवते. बघा y मायनस 2/3 होल स्क्वेअर आहे. ह्याचं एक्सपांड केलं तर बघा y² मायनस 2 जे फॉर्म्युलेचे असतात y मल्टिप्लाय बाय 2/3 प्लस 4/9 इतकं तर आलंय. बघा हे जे आहेत y मायनस 4/3 y प्लस 4/9 दिसतंय का. बघा सेम ह्या टर्मसारखं म्हणून मी ते असं व्यवस्थित लिहिलेलं आहे. आता बघा y मायनस 2/3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2/9 ते मायनस तिकडे जाऊन प्लस होतील. आता आपल्याला बघा हे स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला बोथ साईड स्क्वेअर रूट टाकावं लागेल. स्क्वेअर रूट टाकल्यानंतर काय मिळतंय, इथे मिळते y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस √2/9. आता बघा रूटमध्ये 9 आहे याचा अर्थ 3 मिळणार आहे. ओके. y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस √2/3. दुसरं इक्वेशन मिळणार आहे y मायनस 2/3 इज इक्वल टू मायनस √2/3. ओके. आता y ला इकडेच ठेवा. √2/3 प्लस 2/3. ओके. हे इकडे मायनस तिकडे जाऊन प्लस होतील आणि हे y इज इक्वल टू इथे होणार आहे मायनस √2/3. हे प्लस मायनस तिकडे जाऊन प्लस होतील 2/3. ओके. y इज इक्वल टू √2 प्लस 2/3. y इज इक्वल टू मायनस √2 प्लस 2/3. ओके. हे आपले दोन्ही आन्सर मिळालेले आहेत. बघा y इज इक्वल टू √2 प्लस 2/3 आणि दुसरा आन्सर मिळालेला आहे y इज इक्वल टू मायनस √2 प्लस 2 डिवायडेड बाय 3. बघा फिफ्थ सम सॉल्व करायचा आहे आपल्याला. जो y² जो कोएफिशियंट आहे तो आपल्याला 1 हवा आहे म्हणून आपण ह्या इक्वेशनला थ्रूआउट इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करणार आहोत. तर इक्वेशन फर्स्ट लिहा 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. थ्रूआउट इक्वेशन आपण 2 ने डिवाइड करूयात. 9y/2 प्लस 10/2 इज इक्वल टू 0. बघा 2 गेट्स कॅन्सल आणि आपल्याला इक्वेशन काय मिळते बघा y² प्लस 9/2y प्लस 10/2 म्हणजेच 5 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हवं तशा फॉर्ममध्ये इक्वेशन आलेलं आहे. पुढे आपण y² प्लस 9/2y प्लस k इज इक्वल टू, आता बघा इथे ब्रॅकेटमध्ये मी y प्लस एचं स्क्वेअर घेणार आहे कारण बीचं जे आता साईन आहे ते काय आहे प्लस आहे म्हणून. ओके. हे जे प्लस आहे आपल्याला दिसत आहे म्हणजेच बघा काय येणार y² प्लस 9/2y प्लस k इज इक्वल टू ह्याचं एक्सपान्शन करा y² प्लस 2ay प्लस a². आता आपल्याला कंपेअर करायचं आहे yचं y सोबत कंपॅरिझन होणार, त्याच्यानंतर ह्या टर्मचं ह्या टर्मसोबत कंपॅरिझन होईल. म्हणजेच काय मिळणार बघा 9/2y इज इक्वल टू 2ay. ओके. आता y गेट्स कॅन्सल होतील कारण सेम टर्म्स आहेत बोथ साईडला. आता बघा हे जे 2 आहेत ते इकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील म्हणजेच 9/2 मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड झालेत इज इक्वल टू a. सो a इज इक्वल टू 9/4. ओके. एची जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली ती मिळाली आहे 9/4. आता आपल्याला फाइंड करायचं आहे k.
के इज इक्वल टू ए स्क्वेअर. बघा ह्या केचं कंपॅरिझन इथल्या ए स्क्वेअर सोबत होणार आहे. ए म्हणजेच बघा के इज इक्वल टू ए आपल्याला मिळालं आहे 9/4चं स्क्वेअर. ओके, बघा 9चं स्क्वेअर आहे 81, 4चं स्क्वेअर आहे 16, म्हणजेच आपल्याला के ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 81/16. आता आपला जो के आहे त्या इक्वेशनमध्ये एकदा ॲड करा, एकदा सबस्ट्रॅक्ट करा. इक्वेशन म्हणजे कोणतं इक्वेशन घेणार आहेत बघा, जे आपण 1 कोएफिशियंट केलेला आहे. वाय स्क्वेअरची व्हॅल्यू जी इथे 1 आहे, वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट जिथं 1 आहे त्या इक्वेशनमध्ये आपल्याला ते के ची व्हॅल्यू जी आहे ते पुट करायची आहे. ओके, मग बघा वाय स्क्वेअर प्लस 9/2y प्लस 81/16 मायनस 81/16 प्लस 5 इज इक्वल टू 0. आता बघा हा एक्सपांडेड फॉर्म दिसतोय, त्याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊयात. 9 प्लस 9/4चं होल स्क्वेअर. ह्या दोघांची ॲडिशन करा, ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे. बेस सेम केल्याशिवाय ॲडिशन करता येत नाही. आपण बाजूला करूयात. 81/16 प्लस 5ला आपल्याला 16ने मल्टिप्लाय आणि 16ने डिवाइड करावं लागेल, म्हणजेच मायनस 81 प्लस 80/16, म्हणजेच बेस सेम आहे ते एकदा लिहू शकतो. आपल्याला बघा सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर मायनस 1/16 मिळत आहे. बघा मायनस 1/16 इज इक्वल टू 0. तर बघा वाय प्लस 9/4चं होल स्क्वेअर, इकडे प्लस मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील, म्हणजे 1/16. आता आपल्याला हा स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला दोन्हीकडे रूट टाकावं लागेल. ओके, आपण दोन्हीकडे रूट टाकणार आहोत. रूट टाकल्यानंतर बघा हे स्क्वेअर रूट कॅन्सल होतील, म्हणजेच वाय प्लस 9/4 राहणार आहेत इज इक्वल टू इकडे 1चं स्क्वेअर 1च असणार आहे आणि स्क्वेअर रूट 1 आणि 16चं स्क्वेअर रूट बाहेर काढले तर 4 येतात, म्हणजेच प्लस मायनस 1/4 आपल्याला आन्सर मिळत आहे. आता वाय प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस 1/4 आणि दुसरं इक्वेशन मिळणार आहे वाय प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. ओके, वायला इकडेच ठेवा 1/4, हे 9 इकडे प्लस तिकडे जाऊन मायनस होतील, मायनस 9/4. बेस सेम आहे तर एकदा लिहा. सबस्ट्रॅक्शन केली तर मायनस 8 येते. 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजेच मायनस 2. सो वाय इज इक्वल टू आपल्याला एक आन्सर मिळाला आहे -2. आता दुसरं आपण सॉल्व करूयात. बघा वाय इज इक्वल टू मायनस 1/4, इकडे हे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होतील, मायनस 9/4. बेस सेम आहे तर एकदा लिहा. सबस्ट्रॅक्शन केली तर बघा मायनस मायनस प्लस होतील आणि -10 मिळतील. याचा अर्थ वाय इज इक्वल टू 2 2 जा 4, 2 5 जा 10, म्हणजेच आपल्याला आन्सर मिळाला आहे -5/2. ओके, बघा नेक्स्ट आपल्याला 6th सम सॉल्व करायचा आहे. इक्वेशन आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. आता हे आपल्याला जनरल फॉर्ममध्ये दिसत नाही आहे, तर पहिल्यांदा आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. आता बघा जनरल फॉर्म कोणता असं विचारू नका, ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, नाहीतर असं होईल रामायण झाल्यानंतर विचाराल रामाची सीता कोण. ओके, तसं करू नका, म्हणजे झालं. जनरल फॉर्म आपल्याला माहिती आहे कोणता आहे सांगा बरं. हा जनरल फॉर्म आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. यात आपण सगळे इक्वेशन पहिले कन्वर्ट करून घेतो. मग 5x² मायनस 4x मायनस 7 इज इक्वल टू 0. हे जे दोन्ही टर्म आपण ह्या साईडला घेऊन आलेलो आहोत. आता बघा आपल्याला हा जो 5 आहे तो नको असतो, कारण आपल्याला x² चा कोएफिशियंट जो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये काय हवा असतो
1 हवा असतो. म्हणून मग आपण काय करणार आहोत, थ्रू आउट इक्वेशनला आपण 5ने डिवाइड करणार आहोत. बघा 5x² डिवायडेड बाय 5 मायनस 4/5x मायनस 7/5 इज इक्वल टू 0. ओके, इथले जे 5 आहेत ते एलिमिनेट होतील आणि आपल्याला इक्वेशन असं मिळणार आहे x² मायनस 4/5x मायनस 7/5 इज इक्वल टू 0. ओके, आता आपल्याला जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन आल्यानंतर आपल्याला काय करायचं व्यवस्थित बघा, x² मायनस 4/5x प्लस k इज इक्वल टू x मायनस एचं होल स्क्वेअर. आता इथे आपण मायनस का घेतलंय, कारण बीचं जे साईन आहे ते मायनस आहे, म्हणून आपण इथं x मायनस एचा होल स्क्वेअर अशी टर्म घेतलेली आहे. आता x² मायनस 4/5x प्लस k इज इक्वल टू ह्याचं एक्सपान्शन करा, हे काय होईल x² मायनस 2ax प्लस a². ओके, आता कम्पेअर करूया. बघा x² कंपॅरिझन x² सोबत होईल. त्याच्यानंतर ही टर्म आहे, हिचं कंपॅरिझन ह्या टर्म सोबत होणार आहे, कारण LHS आणि RHS इक्वल टू असतात म्हणून. मायनस 4/5x इज इक्वल टू मायनस 2ax. x गेट्स कॅन्सल, इथे मिळणार आहेत मायनस 4/5 इज इक्वल टू मायनस 2a. ओके, बघा हे 2a आहे तिकडे मल्टिप्लायला तिकडे जाऊन डिवाइड होतील, म्हणजे मायनस 4/5 डिवायडेड बाय 2, इथे मायनस 2a. सो a इज इक्वल टू, बघा मायनस मायनस गेट्स कॅन्सल, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच 2/5. ओके, म्हणजेच a ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 2/5. ओके, आता आपल्याला के काढायचं आहे. केचं कंपॅरिझन कशासोबत होणार आहे, बघा केचं कंपॅरिझन ए सोबत होणार आहे. के इज इक्वल टू a². सो के इज इक्वल टू ए आपल्याला मिळालं आहे 2/5चं स्क्वेअर, म्हणजेच के इज इक्वल टू 4/25. आता आपण जे आपलं इक्वेशन आहे, जे आपण x² कोएफिशियंट जिथे आपण 1 करून घेतलं आहे, ह्या इक्वेशनमध्ये के एकदा प्लस करायचं आहे, एकदा मायनस करायचं आहे. बघा x² मायनस 4/5x प्लस 4/25 मायनस 4/25 मायनस 7/5 इज इक्वल टू 0. आता हे दिसतंय आपल्याला एक्सपांडेड फॉर्ममध्ये दिसतंय, त्याला आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया x² मायनस 2/5चं होल स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या दोघांची ॲडिशन करायची आहे, ह्या दोघांची ॲडिशन करायची ती आपण बाजूला करूया. तिथे मायनस 4/25 मायनस 7/5. आता बेस सेम केल्याशिवाय ॲडिशन करता येत नाही. 4/25 मायनस इथे आपण 5ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करूयात, म्हणजे 7 5 35 अपॉन 25, म्हणजेच बघा बेस आलं 25 आणि इथे म्हणजेच मायनस 39, म्हणजेच ॲडिशन आलेली आहे मायनस 39 अपॉन 25 इज इक्वल टू 0. आता आपल्याला स्क्वेअर काढायसाठी दोन्हीकडे आपल्याला काय टाकावं लागेल, नाही पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या टर्मला तिकडे नेऊयात. बघा x² मायनस 2/5चं होल स्क्वेअर इज इक्वल टू 39 अपॉन 25. हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस झाले. आता आपण दोन्हीकडे स्क्वेअर रूट टाकायचं आहे. ओके, स्क्वेअर रूट टाका, का तर आपल्याला हे स्क्वेअर घालवायचेत म्हणून. बघा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, म्हणजे इथे मिळणार x मायनस 2/5 इज इक्वल टू 39, स्क्वेअर रूटमध्ये 39 आणि इथे येणार 25चं स्क्वेअर रूट येतं आहे 5, म्हणजेच हे दोन व्हॅल्यू आपल्याला प्लस मायनस मिळालेल्या आहेत. नेक्स्ट बघा आपण काय करणार आहोत, मी इथे लिहून घेते. x मायनस 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस 39/5. ओके,
एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू 39/5 एक इक्वेशन मिळालं. एक्स मायनस 2/5 इज इक्वल टू मायनस 39/5. ओके, एक्सला इकडेच ठेवा, त्याला तिकडे घेऊन जावा. √39/5 हे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील, प्लस 2/5. बेस सेम आहे तर एकदा लिहूया. हे काय होतील 39 प्लस 2 म्हणजेच एक्स इज इक्वल टू आपल्याला मिळालं आहे √39 प्लस 2 डिवायडेड बाय 5. आणि दुसरं जे रूट आहे ते आपण सॉल्व करून बघूयात काय मिळते. मायनस 39/5 हे इकडे मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होतील, प्लस 2/5. सो एक्स इज इक्वल टू मायनस 39 प्लस 2/5.